जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, व्यासपीठावरती सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मैत्री ग्रुप पेन पूर्व विभाग आयोजित मैत्री चषक 2022 या तिसऱ्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत। आज लकी ड्रॉ आहे, त्याचं नाव काय म्हणायचं? प्रेम। बघा लकी ड्रॉ आहे म्हणजे इथे जे प्रेक्षक येतील, खेळाडू येतील त्यांच्यासाठी एक आकर्षक पारितोषिक दिलं जाईल। सनी साकोस्कर यांच्याकडून माऊली रेस्टॉरंटचे जे ओनर आहेत त्यांच्याकडून तुम्हाला एक चांगला फोन दिला जाईल, जिओचा हँडसेट दिला जाईल। तर आपण ज्या कोणाला खरं लकी ड्रॉमध्ये समाविष्ट व्हायचं असेल त्यांनी आमचे प्रेम पवार यांच्याकडे आपली नाव नोंदणी करा, कारण संध्याकाळी आम्ही जेव्हा शेवटचा सामना असेल तेव्हा हा ड्रॉ ओपन करू। ज्याची पहिली चिठ्ठी निघेल त्याला तो फोन दिला जाईल, म्हणजे तुम्हाला तुमचा दिवस फुकट जायला नको। जर का तुम्हाला मिळाला तर घरी देखील एक वेगळा आनंद तुम्ही साजरा कराल। तर आमचे मित्र प्रेम पवार यांच्याकडे आपण ज्यांना कोणाला नाव नोंदणी करायची चिठ्ठी ती देऊ, फ्री ऑफ कॉस्ट आहे, लकी ड्रॉ आहे आणि मोबाईल आहे पारितोषिक। तर सागर पाटील बलवळीचा हा खेळाडू पहिलं षटक हाताळण्यासाठी आणि समोर फलंदाज असेल करण नाहडकर आणि एका बाजूनं रवी वाघोळे। करण आणि रवी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। रवी करण वरसाई संघ आपण जाऊ नका कुठे, कारण यानंतर आपण लगेच साकी फेरीचा दुसरा सामना खेळणार आहोत, दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना। तर सुभाष दादा आपण कुठे जाऊ नका प्लीज, या मॅच नंतर लगेच आपण पुढचा सामना खेळणार आहोत। खरं तर हे मैदान बघितलं की आम्हाला आठवण तळोजाचं क्रीडांगण सेम पद्धतीचं हे मैदान आहे। एका बाजूला उंच असा डोंगर भाग आणि बरोली संघाला सूचना आहे सागर 20 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करे, कंपल्सरी आम्ही प्रत्येक सामने 20 मिनिटांमध्ये कव्हर केलेत। तर सागर, रुपेश, आमिर तुमच्या टीमला हा शेवटचा कॉल आहे, आपल्याला 20 मिनिटांमध्ये इनिंग समाप्त करायचे। जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा आमचे मेन अंपायर स्टॉप वॉच लावतील, टाइम अलर्ट करतील आणि मग डावाला सुरुवात होईल। किरण स्ट्रायकिंग एंडमध्ये पहिला बॉल राऊंड विकेट, पहिला बॉल इनसाइड आउट केल्याचा प्रयत्न, बघा प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर, नॉन स्ट्रायकिंग एंडला हा थ्रो केला होता आणि त्यानंतर मात्र फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित होता। आमचे अमोल एरुणकर सर देखील आमच्या सोबत जॉईन झाले, त्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। एरनकर, अमोल एरनकर साहेब आणि त्याचबरोबर आमचे MD बाय हे संपूर्ण कमिटी, त्यांचं मी खरं तर कौतुक करेन, कारण अशा काळामध्ये कोविडच्या काळामध्ये तुम्ही ही स्पर्धा यशाच्या उंच शिखरावरती घेऊन चाललात, भरपूर तुमचं स्वागत। अकूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले, यावेळेस पुल करत होता प्रयत्न, डीप स्क्वेअरच्या दिशेने मात्र बॉल लँड झालाय, ज्या ठिकाणी कोणीही नाही अशा ठिकाणी, आणि तदनंतर मात्र सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट, तिसरी धावांचा प्रयत्न होता आणि 3 धावा देखील कंप्लीट। बघा मागचा सामना जो झाला होता अनिकेत 11 कोलीवाडा आणि एका बाजूने बोरगाव, एका धावेसाठी संघर्ष करावा लागला होता। एका छोटमध्ये 3 धावा होत्या, त्या 3 धावा पळून पूर्ण केल्या होत्या, त्यामुळे एक एक धाव तुमच्या टीमसाठी महत्वाची आहे, ती तुम्हाला धाव रोखावी लागेल। भरपूर चांगली बॅटिंग यावेळेस करत असताना किरण आणि रवी हे दोन खेळाडू, करण नाडकर माफी असावी, करण आणि रवी, करण नाडकर हा खेळाडू नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि एका बाजूने आपण पाहतोय रवी वाघुले हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडकडे। भरपूर चांगला खेळ तुम्हाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला। आउटफील्ड खूप चांगली आहे मैदानाची, जर का प्रकाश होता तरी स्पर्धा जरी इथे केली तरी यशस्वी पार पाडली जाईल, एवढं चांगलं असं आयोजन आहे आणि खरं तर मैदान आहे। इथे भरपूर चांगला फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, परंतु फिल्डर होते, बघा फेकी देखील तेवढी सुंदर, आणि तुम्हाला नेमबाजीची प्रॅक्टिस देखील करावी लागेल, ज्या पद्धतीने हा फेक केलाय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बलवलीचे प्रदीप पाटील, भरपूर अनुभवी असा खेळाडू, प्रदीप घरत हा खेळाडू आहे, त्याने हा थ्रो केला होता आणि बॉलला थांबवलं, परंतु कोणतीही धाव नाहीये या बॉलमध्ये, ही फिल्डिंग आहे, हे स्टँडर्ड आहे क्रिकेटचं। तुम्हाला फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये देखील प्रचंड मेहनत करावी लागते आणि तुम्ही त्या डिपार्टमेंटमध्ये देखील चांगला यश संपादित करू शकता। इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं, बघा प्रतीश हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, मयुरेश हा क्षेत्ररक्षक होता आणि त्याने प्रयत्न भरपूर चांगले केले, एफर्ट भरपूर चांगले राहिले, जरी प्रयत्नांमध्ये अपयश आला असला तरी त्यांच्या प्रयत्नांना दाद द्यावी लागेल। मयुरेश आमचे मित्र खरं तर पुण्यामध्ये कार्यरत आहेत, परंतु क्रिकेट
खेळण्यासाठी ते नेहमी गावाच्या क्रिकेटसाठी नेहमी ते येत असताना त्यांना पाहिलं, तर त्यांनाही शुभेच्छा असतील. भरपूर चांगला त्याने प्रयत्न केला. प्रयत्नांती परमेश्वर. तुमचा एकदा प्रयत्न तुमच्याकडून हुकला, पण पुन्हा जेव्हा संधी मिळते त्या संधी तुम्ही सोनं नक्कीच कराल, या ती मात्र शंका नसणार आहे. भरपूर चांगला खेळ तुम्ही पाहू शकाल मैदानामध्ये. करण आणि रवी ही जोडी अतिशय विस्फोटक आणि आक्रमक अशी ही जोडी मैदानामध्ये. इथे उडवलाय बॉलला ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षक डीप मध्ये जज करतोय बॉलला. प्रदीप झेल पकडतील का, तर हा झेल सुटला गेलाय. आज खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्ही पाहिलं अनेक चांगल्या खेळाडू झेल सोडल्या. शिरवली संघ तर अक्षरशः झेल मुलं हारला. 2 झेल सोडल्या. त्यानंतर विवेकनं लगावलेला षटकार 1 चेंडूमध्ये 5 धावा होत्या. बोरगाव संघानं पहिला सामना जिंकला होता आणि त्यानंतर लल्ला भास्कर या खेळाडूने देखील झेल सोडला होता. चुका या नेहमी तुमच्याकडून देखील घडत असतात, कारण चुकतो तो शिकतो असं मी नेहमी म्हणतो. पण तो क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आहे. दगडीचा कोणी पिक्चर बघितला असेल, त्या मूवीमधला हा डायलॉग आहे डॅडी अरुण गवळी यांचा. एक चूक तुमच्या संघाला पराभवाकडे घेऊन जाते. इथे भरपूर चांगला फटका इनसाइड आउट. कव्हरच्या दिशेने मात्र फटका खेळलाय. आमिर त्या ठिकाणी आहेत. चांगली फिल्डिंग आमिरकडून झाली आहे. 1 रन्स मात्र आली आहे आणि एका धावेने आपण जर का विचार केला पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय भवानी आंबेगर या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे बिनबाद 7 धावा. चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात. या षटकामध्ये बरंच काय घडलं. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. चुका देखील झाल्या. ज्या प्रदीपनं चांगली फिल्डिंग केली त्याने झेल देखील सोडला. क्रिकेटमध्ये तुमची 99% मेहनत आणि 1% लक फॅक्टर तुमच्या बाजूने असणं गरजेचं असतं आणि ते कदाचित नव्हतं बलोली संघाकडून. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. इथून मात्र येणाऱ्या 7 धावा इथून येणाऱ्या 3 षटकामध्ये तुम्हाला आता आक्रमण करावं लागेल. चांगली बॅटिंग देखील आपल्या टीमसाठी करावी लागेल, कारण समोर ताकदवर संघ आहे. किमान 40+ धावा तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये कराव्या लागतील. आमचे मंडप डेकोरेटर्स आदरणीय रामदासजी जाधव यांचे ते शुभागमन झालंय. रामनाथजी जाधव यांचा मी इथे सहर्ष स्वागत करतोय. खरं तर आम्ही मगाशी देखील म्हटलं, मागे तुम्ही उंचावरून जर का या क्रीडांगणाचा व्ह्यू बघितला तर ज्या पद्धतीने हे मंडप डेकोरेशन केलंय, एखाद्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा फील तुम्हाला येईल. एवढं चांगलं असं हे मैदान आहे. पॉवर प्ले 30 सर्कल, त्याचबरोबर तुम्ही पाहता बाउंड्री रोप आणि खरं तर ही विकेट भरपूर चांगली बनवली आहे. बॉलिंग मार्कवरती बलवली संघाचा गोलंदाज प्रकाश पाटील हा खेळाडू मात्र बॉलिंग मार्कवरती आलाय. समोर करण नाडकरनं फिरून मारलाय बॉलला. नटरंग स्टाईलनं मात्र बॉलला फेकून दिलंय. डीप बॅकबॉर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. हा 6 धावेसाठी कडक षटकार. भरपूर चांगलं टायमिंग. त्याने मात्र मेरिटनुसार हा फटका लगावलाय. खरं तर लेफ्टी फलंदाच्या आगेस तुम्ही आकूट टप्प्याचे बॉल फेकू शकत नाहीत. ओपन ग्राउंडला जर का तुम्ही असे आकूट टप्प्याचे बॉल फेकलेत तर त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तुम्हाला फलंदाजाचा स्टान्स रीड करावा लागेल, त्या पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, त्या पद्धतीने तुम्हाला फिल्डिंग देखील लावावी लागेल. कारण समोर करण हा फलंदाज भरपूर आक्रमक आहे. त्याच्या बॅटमधून आता हा षटकार आलाय. 2022चं हे वर्ष, कोविडची महामारी पुन्हा एकदा आपल्या आजूबाजूला आहे. तर मी विनंती करतो सर्व प्रेक्षकांना, आपण मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर करा. मगाशी देखील म्हटलं, पूर्वी कोरोना हा आजार होता, त्याचा आता बाजार झालाय आणि हा बाजाराचा खर्च आपल्या परवडणार नाहीये. त्यामुळे प्रत्येकाने सुरक्षितेची काळजी घ्या. परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये एखाद्या कोविड सारखा खरादाना या ठिकाणी खतरनाक झालाय बरोली संघाला हा खेळाडू. लाजवाब फटकेबाजी, धावगती वाढवणं गरजेचं होतं. मी मगाशी म्हटलं होतं, या खेळाडूंकडे क्षमता आहे. भरपूर आक्रमक आणि विस्फोटक अशी जोडी जी मैदानाच्या आतमध्ये खेळते, त्यांच्या भागीदारीवरती भरपूर का निर्भर असलेल्या सामन्याचं भविष्य. आतापर्यंत चांगली फलंदाजी, लगातार 2 षटकार आले करण नाडकरच्या बॅटमधून. एक अतिशय आक्रमक आणि विस्फोटक असा फलंदाज आंबेगर टीमचा. 12 धावा पहिल्या 2 बॉलवरती आल्या. एकूण धावा आपण पहिल्या धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 19. या क्रिकेट अंगामध्ये त्याने 10 स्पर्धांमध्ये 319 धावा केल्यात पेन पूर्व विभागामध्ये. मग हे नागवे सरांचं कॅल्क्युलेशन आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खरं तर या खेळाडूसाठी लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालले करण नाडकर या खेळाडूकडून. अफलातून फटकेबाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात पहिल्या 3 चेंडूवरती षटकार हॅट्रिक पूर्ण करतोय मैदानामध्ये करण नाडकर हा फलंदाज. आज खरं तर त्याने आपल्या प्रेक्षकांची मने जिंकली. चौफेर टोलेबाजी, चौफेर फटकेबाजी. खरं तर मात्र आपल्या संघाचा डाव त्याने सावरलाय. भरपूर आक्रमकता. थोडंसं फ्रस्ट्रेशन तुम्हाला आता सागरच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळेल,
क्रिकेट मध्ये तुम्हाला थोडा शांत राहून खेळ करावा लागेल, परंतु मैदानामध्ये प्रकाशच्या अगेन्स्ट केलेली ही फटकेबाजी भरपूर चांगल्या पद्धतीने फटके करण नाडकरच्या बॅटमधून आले. एकूण धावा आहे धावफलकावरती त्या म्हणजे 25, बिनबाद 25. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे प्रकाश या गोलंदाजाचं. भरपूर चांगलं कमबॅक मैदानामध्ये करण नाडकर करून होत असताना राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका. खरं तर आता आठवण झाली युवराज सिंगची. स्टुअर्ट ब्रॉडच्या अगेन्स्ट लगावलेले विश्वचषकाच्या स्पर्धेमध्ये सलग 6 चेंडूमध्ये 6 षटकार कोण विसरेल. आमचे कदम साहेब जे समालोचक आहे यांच्याकडून करण नाडकरला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि आमचे मंगेश कायनकर साहेब यांच्याकडून देखील 1000 रुपये पारितोषिक आले करण नाडकर या खेळाडूला. एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. बघा आक्रमकता आणि त्या खेळाडूची झेल सोडली होती खरं तर प्रदीपनं. आता ती झेल किती महत्वाची आहे ते मात्र त्यांना नक्की त्याचा या ठिकाणी अनुभव आला असेल. तिसरा परिराय खेळाडूनं जेव्हा रोहित शर्माचा झेल सोडला होता तेव्हा वैयक्तिक 264 धावांची एक विस्फोटक इनिंग खरं तर एकदिवसीय शृंखलेमध्ये रोहित शर्माने साकारली होती. आणि आज या मैदानावरती मात्र प्रेक्षकांची मने जिंकत असताना करण नाडकर हा फलंदाज अफलातून फटकेबाजी. ती बात आहे संघर्ष पेटला शिगेला. मैदानाच्या आतमध्ये मात्र संघर्ष करतोय तो म्हणजे करण नाडकर हा फलंदाज. भरपूर चांगली बॅटिंग या खेळाडूकडून होत असताना इथे देखील ऑन साइड मध्ये यावेळेसचा बॉल चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रोप. सीमा पार चौकार. अमितजी चौकार आला तरी टेन्शन आला होता. त्यांना षटकार हवा होता कारण लगातार हा 5वा षटकार आला. असा काही फुटाचा अंतर काही थोडंसं अंतर मागे, परंतु ज्या पद्धतीने फटकेबाजी या खेळाडू गेले खरंच आज प्रेक्षकांची मने जिंकली या खेळाडूनं. भरपूर आक्रमकता प्रकाशच्या अगेन्स्ट यावेळेस करण नाडकर करून. अकूट टप्प्याचा बॉल इथे उडवलाय. बॉलला क्षेत्ररक्षक जज करतोय आणि हा षटकार एका षटकामध्ये 34 धावा पूर्ण करतो मैदानामध्ये करण नाडकर हा फलंदाज. एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. अक्षय पाटील यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूला आलं आणि तब्बल 41 धावफलकावरती लागल्या गेल्या आणि ज्यामध्ये वैयक्तिक 40 धावसंख्येवरती खेळतो मैदानाच्या आतमध्ये. खरं तर तुम्ही पाहू शकाल 10 चेंडूमध्ये करण नाडकर हा खेळाडू भरपूर चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहाणं नाही वेड बनावं लागतं आणि इथे मात्र हा खेळाडू होता वेड आहे क्रिकेटचा. ज्या पद्धतीने फटकेबाजी केली अफलातून लाजवाब. मी 24 लाईव्ह इव्हेंटच्या टेक्निशियनला विनंती करेन आपण ही व्हिडिओ एडिट करा आणि यूट्यूबवरती टाका कारण हा खेळाडू संपूर्ण परिसरामध्ये त्याचा खेळ पसरला पाहिजे भरला पाहिजे एवढा चांगला खेळ त्याने केला. खरं तर 2 धावा कमी पडल्यानंतर लगातार 6 षटकार पाहायला मिळाले पण नियतीला हे कदाचित मान्य नव्हतं आणि इथे मात्र 5 षटकार 1 चौकाराच्या मध्येने एका षटकामध्ये 34 धावा खर्च केल्या. त्या म्हणजे गोलंदाज प्रकाशनं. आता टेन्शन वाढलंय खरं तर बरोली संघाचं ज्या पद्धतीने फटकेबाजी झाली मैदानाच्या आतमध्ये. भरपूर चांगली फटकेबाजी. आंबेकर संघाच्या खेळामध्ये आता आनंदाचं वातावरण. धावांचा विचार केला धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 41. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रकाशच्या अगेन्स्ट 34 धावा. आक्रमक बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. कायनकर साहेब यांच्याकडून 1000 रुपये आमचे जे समालोचक आहेत खरं तर कदम सर यांच्याकडून 200 रुपये आलेत. त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि त्यानंतर आमचे अक्षय पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर या सर्वांचा मी इथे खरं तर स्वागत करत त्यांनी मोटिवेट केलं या खेळाडूला. आपल्या परिसरातला हा खेळाडू भरपूर चांगली बॅटिंग. करण नाडकर हे टॅलेंट आता मात्र दिसत असतं खरं तर जगासमोर आलं या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यालाही शुभेच्छा देऊया. यावेळेस राहुल गोलंदाजी मार्ग बदलला. तिसऱ्या षटकामध्ये अजून एक अनुभवी खेळाडू. या खेळाडूला कमबॅक करावं लागेल. दुसऱ्या षटकामध्ये न भूतो न भविष्यात अशी कामगिरी केली ती म्हणजे करण नाडकर या फलंदाजाने. आता या षटकामध्ये कमबॅक करेल का राहुल पाटील हे पाहावं लागेल. अजून एक चांगला खेळाडू बरोली गावचा आणि खरं तर त्याची व्हिडिओ देखील अपलोड झाली आहे यूट्यूबला तुम्ही पाहू शकता. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून करण नाडकरनं ज्या पद्धतीने फटकेबाजी केली आहे ती तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. आणि जर का हे चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 24 लाईव्ह इव्हेंट्स भरपूर चांगली क्लिअरिटी आणि इंटरनॅशनल स्कोर कार्ड तुम्हाला तुमच्या स्क्रीनमध्ये पाहायला मिळेल. राहुल तयार
पहिलाच बॉल लोवर फुल टॉस बॅक टू द बॉलर खेळले. भरपूर चांगला एफर्ट. इथे मात्र कोणतीही धाव नाहीये. कमबॅक करावा लागेल. खरं तर तुम्ही पाहताय या मुंबई गोवा हायवेवरती बसलेले हे बळवली गाव त्या परिसरामध्ये जिथे असेल त्यानंतर बळवली असेल कारपाड ही दिग्गज संघ आहेत आणि अनेक वेळा आपण या संघाचा खेळ देखील पाहिला. परंतु आज करणनं त्यांच्या आगीच भरपूर आक्रमकता दाखवली आहे. इथे डायरेक्ट हिटची संधी. घर फिरले की घराचे वासे फिरतात असे आम्ही नेहमी ऐकलंय. आता नशिबाची साथ मिळाली पुन्हा त्या करण नाडकर या खेळाडूला जीवनदान मिळालं. तदनंतर मात्र क्विक सिंगल पूर्ण केली आहे रवी आणि या करण या दोन्ही खेळाडूंनी आणि एका धाब्याने आता संघ पुढे चाललाय. 42 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतील. मी मगाशी म्हटलं या षटकामध्ये आता राहुलला कमबॅक करायचं आहे. त्याने पहिले 2 चेंडू भरपूर चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलेत. आता स्ट्रायकिंग एंडवरती आलाय तो म्हणजे एक विध्वंसक फलंदाज करण नाडकर. भरपूर चांगली आक्रमकता. 0 या धावसंख्येमध्ये झेल सोडला. त्यानंतर आपण जर का पाहिला एकट्या खेळाडूने 40 धावा केल्यात. या परिसरामध्ये आम्ही पाहिलं प्रवीण नलावडे कुमार नलावडे असे खरेदीनं चांगले खेळाडू देखील या परिसराने दिलेत आणि त्याचबरोबर आता करण नाडकर याचं देखील कौतुक करावं लागेल. भरपूर चांगली इनिंग साकारत असताना हा खेळाडू. चला स्पीडअप करायची सूचना आता आयोजकांकडे आली कारण वेळ भरपूर कमी आहे. आम्हाला 5 वाजेपर्यंत संपूर्ण सामने कव्हर करायची सूचना मात्र आमच्या आयोजन कमिटीकडून आली आहे. भरपूर चांगली स्पर्धा नेत्रदीपक असं आयोजन. मैत्री चषक 2022 चं हे शानदार भव्य दिव्य असं हे पर्व. 42 धावा धाव फलकावरती आहेत. तिसऱ्या षटकामध्ये राहुल पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. राईट आर्म अराउंड द विकेट. इथे फसवा चेंडू टप्पा पडला थोडासा बाहेरच्या दिशेने वळणारा हा बॉल सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललाय. ज्या प्रदीपनं खरं तर करण नाडकरचा झेल सोडला होता तो प्रदीप आता यष्ट्यांच्या मागे उभा आहे आणि इथे मात्र कोणती धाव नाही. तिसरा चेंडू निर्धाव फेकला राहुल पाटील या गोलंदाजाने. कमबॅक करण्याचा खूप चांगला प्रयत्न राहुलकडून झालाय. या षटकामध्ये जर आपण का विचार केला भरपूर चांगले आउटफील्ड आहे आणि या एंडनं आता धाबा करावं लागतील त्या म्हणजे करण नाडकर या फलंदाजाला. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळले. कमबॅकची गरज होती आणि तो कमबॅक मैदानाच्या आतमध्ये चाललाय. आम्ही नेहमी म्हणतो तुम्हाला कन्सिस्टंट परफॉर्मन्स करावं लागतं. जर या षटकामध्ये तुम्ही सिंगल डबलकडे जर लक्ष केंद्रित केलं असं तर किमान 50+ धाबा तुम्हाला या षटकामध्ये पाहायला मिळाला असता. म्हणजे प्रत्येक बॉलवरती आक्रमण हे कुठेतरी आता मनाला देखील टोचत असेल कारण आता आंबेकरच्या प्रेक्षकांच्या कारण इथे धावा कमी आल्या. या षटकामध्ये कमबॅक करतो. इथे फुलर लेनचा बॉल. आता राहुल पाटील आपला दर्जा आपला क्लास आपली गुणवत्ता मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतोय. निर्णायक क्षणाला तुम्ही पाहताय राहुलनं केलेलं हे कमबॅक. न थकता न थांबता न हारता प्रयत्न करण्यापुढे कधी कधी नशिबाला देखील झुकावं लागतं असं आम्ही नेहमी म्हणतो आणि इथे प्रयत्न केले राहुल पाटील या गोलंदाजाने. भरपूर चांगलं कमबॅक. समोर करण नाडकर स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस फिरून मारला बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. प्रकाश तिथे आहेत आणि इथे मात्र फक्त सिंगल आली आहे या बॉलमध्ये. या सिंगलने तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा आपण विचार केला धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे फक्त 43. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. एकदा जोरदार धावा राहुलसाठी. बघा कमबॅक त्याने केलंय. फक्त 2 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 34 धावा ज्या प्रकाशने खर्च केल्या होत्या त्या पूर्णपणे या ठिकाणी त्या षटकाचा कमबॅक करून दिलाय या षटकामध्ये राहुल पाटील या गोलंदाजाने. आता स्लॉग ओव्हरचं षटक आहे. आता टेन्शन वाढलं असेल कारण या एंडनं आपण पाहिलं करण नाडकरनं आक्रमक बॅटिंग केली आहे त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये संघनायक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपेल हे देखील पाहावं लागेल. अखेरचं हे षटक आहे. आतापर्यंत धावांचा विचार केला धावा धावफलकावरती 43. आता शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं. गोलंदाजीसाठी मात्र मितेश म्हात्रे हा गोलंदाज यावेळेस बॉलिंग मार्कवरती आलाय. भरपूर चांगलं षटक या खेळाडूला फेकावं लागेल मितेश म्हात्रेला. 43 धावा धावफलकावरती आहेत. भरपूर चांगलं कमबॅक राहुलनं आपल्या टीमला करून दिलंय. अशक्य असं नाही क्रिकेटमध्ये तुम्हाला तुमचं ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला चांगले प्रयत्न करावे लागतात आणि प्रयत्नांची पावले पुढे पडत गेले की यशाचं शिखर गाठायला देखील वेळ लागत असं आपण नेहमी म्हणतो. चला स्पीडअप करायला बलवली संघाला सूचना आली आहे. सागर प्लीज हे लास्ट ओव्हर आहे. हे शेवट षटक आपण जास्त वेळ न घेता आपण हे षटक समाप्त करायची सूचना आता पुन्हा एकदा आमच्या आयोजकांकडून आली आहे. 43 स्कोर कार्डवरती आहेत. मैत्री ग्रुप पेन पूर्व विभाग आयोजित मैत्री चषक 2022 हे शानदार भव्य दिव्य पर्व. या क्षणाला तुम्ही पाहू शकाल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट त्यानंतर तुम्हाला काउक कॉर्नर आणि लॉंग ऑनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलेत. इथे गुडघा टेकलाय. ऑन साइड मध्ये हा फटका
दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून मात्र बॉल निघून चाललाय गोळीच्या वेगानं. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमा पार, चौकार. या एंडनं मगाशी देखील करण नाडकरनं चांगली बॅटिंग केली आहे. मी मगाशी म्हटलं आता हा एंड डेंजर झोन झालाय बलोली संघासाठी, कारण समोर करण नाडकर आहे. या षटकामध्ये तुम्ही जेवढ्या जास्त लवकर करणला बाद कराल तेवढा तुमच्यासाठी लाभदायक असेल. परंतु करण हा न थांबणारा प्लेअर आहे, त्यांनी भरपूर चांगली फलंदाजी केली आहे आतापर्यंत. वैयक्तिक जर का आपण विचार केला 45 या धावसंख्येवरती खेळतो करण नाडकर हा फलंदाज. आपल्या आयुष्यातील अजून एक अविस्मरणीय इनिंग साकारण्यासाठी हा खेळाडू सज्ज झालाय. अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे, फक्त 5 धावांनी तो खेळाडू आता 50 पासून मागे आहे. इथे नक्कीच एक मोठा फटका त्याला खेळावा लागेल. धावसंख्येचा विचार केला 47 धावा, इथे मोठा फटका आणि या स्पर्धेमध्ये अर्धशतक झलकावतोय करण नाडकर हा फलंदाज. एकदा जोरदार धाव द्या खेळाडूसाठी. करणला विनंती आपण बॅट वरती करायची आणि प्रेक्षकांची या मान्यवरांची आपण मानवंदना स्वीकारायची आहे. आज जबरदस्त खेळ या खेळाडून आपल्या क्रीडांगणावरती केलाय. करण नाडकरचं नावाचं वादळ आज या खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताय मैत्री चषकामध्ये आलंय, गोंगावलंय आणि इथे मात्र मोठी धावसंख्या त्याने उभारली आहे. 51 धावा धावफलकावरती आहेत. करण नाडकर यांचे पिताश्री देखील सामन्याचा आनंद घेत आहे. त्यांना विनंती आपण देखील यायचं. बघा त्यांना किती प्राऊड फील झालाय, त्यांना अभिमान वाटत आपल्या पुत्राचा. तर त्यांना विनंती आपण आमच्या मंचाकावरती हुसाना बंद व्हायचा आहे. आज मी मगाशी म्हटलं त्याच्या आयुष्यातील खरं तर ही अविस्मरणीय इनिंग असेल. इथे हा वाईट बॉल आहे, अतिरिक्त रन्स बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळेल. एका धाब्याने तर संघ पुढे चाललाय. धावसंख्येचा विचार केला, धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 54. भरपूर चांगली पार्टनरशिप बिनबाद नाबाद भागीदारी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. यावेळेस देखील ऑन साइड मध्ये हा फटका क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या डोक्यावरून बॉल निघून चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, 4 धावेसाठी हा चौकार. 58 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. मी मगाशी म्हटलं या एंडनं आता तुम्हाला करण नाडकरला रोखावं लागेल, कारण याच एंडनं दुसऱ्या षटकामध्ये प्रकाश अगेन्स्ट त्याने 5 षटकार, एक चौकार देखील लगावला होता आणि पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये करण नावाचं वादळ या मैदानाच्या आतमध्ये आलंय. भरपूर चांगली बॅटिंग आज आपल्या प्रेक्षकांना तो मंत्रमुग्ध करतोय. इथे बॉलला उडवलाय, नोमॅन्स लँड मध्ये हा बॉल ट्रॅव्हल करतो जिथे कोणी नाही. याच्या ठिकाणी मात्र बॉल लँड झाला आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतील का हा प्रश्न पडला असताना मात्र खेळाडूने 2 धावा देखील कंप्लीट केल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून 2 धावा आल्या आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या लागली धावफलकावरती. ते म्हणजे 6वं दशक पूर्ण झालंय. 60 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. नाबाद भागीदारी मैदानाच्या आतमध्ये. खरं प्रदीपनं सोडला झेल 0 धावसंख्येवरती आपण पाहिलं असेल करण नाडकरचा आणि त्यानंतर मात्र त्याने त्या संधीचं केलं सोनं. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी त्याच्यासाठी होती ती त्यांनी स्वीकारली आणि भरपूर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे. राऊंड विकेट गोलंदाज तयार पुन्हा मितेश. इथे देखील हा फटका मिड विकेटच्या वरून मात्र बॉल चाललाय लांब लचक. या स्पर्धेमधला हा षटकार आलाय करण नाडकरच्या बॅटमधून. आज तुम्ही पाहताय करणच्या स्वरूपात आम्हाला युवराज सिंगची एक वेगळी केली पाहायला मिळाली. खरं तर भरपूर चांगली बॅटिंग त्यांनी या मैदानाच्या आतमध्ये केली आहे. 66 धावा धावफलकावरती लागल्या. आजच्या दिवसातील हा उच्चांक असेल या संघाचा. आंबेगर या संघाचा प्रथमतः एकमेकांसमोर खेळतायत 2021-22 या क्रिकेट हंगामामध्ये आणि आता पहिल्याच सामन्यामध्ये मात्र भरपूर चांगली बॅटिंग करण नाडकर करून होत असताना इथे व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. धीम्या गतीने टाकलेला बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर जाणार चेंडू. पंचांनी मात्र या बॉलला वाईट घोषित केलं. एक अतिरिक्त रन्स मिळेल ती म्हणजे आंबेगर या टीमला. एका धावेने आता संघ पुढे चाललाय. 67 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अकूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये शेवट गोल करणारा हा षटकार. लाजवाब फटकेबाजी करण नाडकर या खेळाडूच्या माध्यमातून. पहिलं सत्र संपलं आणि जवळजवळ 73 धावा धावफलकावरती लागल्या आणि या इनिंग मध्ये वैयक्तिक करण नाडकर या खेळाडूने धावा केल्या. नाबाद 69. एकदा जोरदार डावल्या करणसाठी. अफलातून खेळ मात्र या मैदानाच्या आतमध्ये केला करण नाडकर या खेळाडूनं. 8 षटकार आणि 1 चौकाराच्या मैत्रीने त्याने खरं तर 2 चौकार इनिंग मध्ये आपण पाहिले आणि 8 षटकार अशा एकूण 69 धावा केल्या करण नाडकर या खेळाडूनं. भरपूर चांगली खेळी आपण पाहिली. पहिलं सत्र संपलं आणि धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 73. चला बळवई संघ आपण तात्काळ मैदानाच्या बाहेर यायचं आणि बळवई संघाला देखील आता पुढच्या 4 षटकामध्ये 74 धावा करायच्यात. या सामन्यामध्ये सागर पाटील, आमिर पाटील, राहुल या खेळाडूंची इनिंग भरपूर महत्वाची असेल. क्षमता आहे या टीमकडे धावांचा पाठलाग करण्याची. रोशन, आपण बघितलं की खरोखर पैसा वसूल मॅच म्हणजे जशी बोरगाव आणि पेण कोळीवाडीची झाली. बोरगाव संघाला तो विजय जिव्हारी लागला म्हणजे शेवटच्या चेंडूवर 3 धावा पटकावल्या.
पण उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपण देतोय ज्या मैत्री ग्रुप पेंट पूर्वभागाने आयोजित केलेल्या टुर्नामेंटमध्ये आपण खऱ्या अर्थानं आपल्या टाळ्यांसाठी आपल्याला जीएसटी लागत नाही, सगळ्या गोष्टीवर जीएसटी आहे, पण आपण पेंट पूर्वभाग मैत्री ग्रुपसाठी आपण सगळ्यांच्या वतीनं टाळ्या देऊया. बघाशी आमचे सुभाष टेमेने सांगितले की वडील तिथून मॅच बघतात, पण त्याचे वडील एक उत्कृष्ट गोलंदाज होते. आम्ही ज्या वेळेला खेळायचो तेव्हा त्यांची गोलंदाजी धारदार, आणि आज मुलगा फलंदाजीमध्ये करामत करतोय. तर इकडे गावाचं नाव तारा, एक उगवता तारा, तारा गावातील, आणि नावाप्रमाणे आपलं नाव रोशन करतोय. आणि या कॉमेंट्रीला उत्तम बहादर आपण कॉमेंट्री केलीत, त्याबद्दल आपलं सुद्धा कौतुक. खरं तर वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून या खेळाडूनं चांगला खेळ केला. आपण सुवेदेवेच्या पुढच्या वाटचालीसाठी या ऐकूया आपण पुढच्या सत्रामध्ये आमच्या समवेत जॉईन होतील आमचे समालोचक मित्र अमितजी म्हात्रे. 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. बरोली संघाला कशा धावांचा पाठलाग करेल आणि धावा कशा तर रोखेल आंबेकर संघ हे ऐकण्यासाठी आपण जाऊया पुन्हा एकदा अमितजी म्हात्रे यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद रोशन पाटिल, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना. पहली इनिंग इतनी तेज गति के साथ देखने को मिल चुकी है कि बॉलरों को उन्होंने पूरी तरह से रिमांड में लिया था. ऐसी मार पड़ी है कि शॉर्ट बॉल ज्यादा फेंकी, और जैसे शॉर्ट बॉल फेंकने के बाद जो बैट्समैन थे सलामी बल्लेबाज तो करण नाड़कर, जिन्होंने काफी तूफानी बल्लेबाजी की अपने टीम के लिए, और उन्होंने इस पूरे विभाग के सभी दर्शकों का उन्होंने मन जीता. लेकिन अब बारी है बलौली टीम की. चेंडू 69 69 रनों की एक जानदार असरदार पारी खेली इस बल्लेबाज ने. 24 गेंदें जीतने के लिए 74 चाहिए, 74 रन चाहिए. हिमालय पर्वत ही सामने खड़ा कर दिया है. 8 छक्के 2 चौवे 20 गेंदों में एक तूफानी पारी देखने को मिल चुकी है. लेकिन मैंने शुरू में जिक्र किया था कि जोहान्सबर्ग के ऊपर 2006 में दक्षिण अफ्रीका बनाम ऑस्ट्रेलिया के बीच मुकाबला हुआ था. 434 का स्कोर जब खड़ा कर दिया था ना, तब कांगारू को लग रहा था ऑस्ट्रेलिया टीम को कि आसानी से रन नहीं बनाएंगे दक्षिण अफ्रीका टीम. लेकिन हर्षल गिब्स का बल्ला चला, स्टीव स्मिथ ने साथ दिया. उसके बाद मार्क बाउचर की 50 आपको याद होगी. ऐसी तेज तर्रार बल्लेबाजी हुई और 438 का हाईएस्ट स्कोर खड़ा होगा. ईट का जवाब पत्थर से देना है, दयामायन निकलना चाहिए. सागर आए स्ट्राइक के ऊपर. पहली गेंद इस बार शॉर्ट पॉइंट ले खिलाड़ी दायरे के अंदर अपील की थी, लेकिन अंपायर जयपवार साहब जी ने कह दिया कि बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर सुरक्षित. बढ़िया सेट रक्षण हुआ. एक सिंगल मिलेगा. एक सिंगल के साथ श्री राम बलौली टीम का खाता ओपन हो चुका है. स्कोर 1. गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए अनिकेत आए हैं. 24 गेंदों में 74 रन चाहिए. और जैसे बल्लेबाजी यहां करण नाड़कर जिन्होंने बल्लेबाजी की, उससे तेज जबरदस्त बल्लेबाजी आपको करना पड़ेगा, क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. शॉट एक्स्ट्रा कवर, शॉट कवर. वहां एक गली के क्षेत्र में फील्डर तैनात कर दिया. एक शॉट थर्ड मैन ऑफ साइड के क्षेत्र में, ऑन साइड के ऊपर एक शॉट फाइन लेके, और शॉट मिड विकेट है और मिड ऑन है. एक खिलाड़ी लॉन्ग ऑन के ऊपर है, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ के ऊपर है. ये फील्डिंग की हुई है रचना बल्लेबाज अमीर के लिए. अनिकेत की दूसरी गेंद राइट अबाउट विकेट. फुल टॉस बाहर. आमिर इस बार देखा, आमिर के लिए गेंद थी अनिकेत की, और फुल टॉस गेंद बल्ले के बीचों बीच आई. और आमिर ने इस बार देखा जाए वाइडेस्ट लॉन्ग ऑन और डीप मिड विकेट के बीच से खेला हुआ शॉट हवाई यात्रा पे गई 6 रन के लिए. 6 रनों के साथ श्रीराम बलौली टीम का स्कोर पहुंचा है 7 के घर में.
7 स्कोर। बिल्कुल 7 स्कोर। और ये हवा में लफ किया लोगों, ये भी बाहर, ठोकम ठोक हो गई है और पिच वाली गेंद मिली ऑन द, इस बार देखा पिक किया लोगों, बंडन के बाहर नंबर आए 6। इसे कहते हैं दोस्तों ईंट का जवाब पत्थर से देना। मेहमान है इस बार श्रीराम बलोली टीम, कहते हैं ना मराठी में पाहुणे आलेत, स्वागत जबरदस्त से केलं आहे। आता मात्र पाहुण्यांना चांगला खेळ दाखवायला लागेल, क्योंकि बाल पंडित साहब जी ने जब वेस्ट इंडीज की टीम मुंबई के वानखेड़े स्टेडियम के ऊपर आई थी तो वैसे वाक्य किए थे। और अब मिडान पकड़ लिया, ये देखिए। और इसी के साथ देखा जाए आमिर के पारी का खात्मा होता हुआ, अच्छे लय में आए थे लेकिन मिडान के फील्डर ने दायरे के बाहर जाकर जज किया और आमिर जैसे बल्लेबाज को चलता कर दिया। तो डायरेक्ट गेला असं तर काही नाही, डायरेक्ट नाही। आमिर मैदान से बाहर आए तो इसी के साथ देखा जाए पहला झटका 13 रन क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर अशुभ आंकड़ा माना जाता है और श्रीराम बलोली टीम को पहला धक्का लगता हुआ और मिडान के फील्डर ने शानदार कैच लिया, चलता कर दिया गेंदबाज या अनिकेत ने आमिर को। बल्लेबाज प्रदीप आए हैं, सागर स्ट्राइक के ऊपर पहली गेंद उन्होंने खेला, एक सिंगल चुराया, 5वीं गेंद। और एक बार फिर से इस बार मैदान के ऊपर से खेला हुआ शॉट, गेंद चली गई 1 बाउंड के साथ सीमा रेखा का दर्शन लेने के लिए, बेहतरीन चौवा। 17 स्कोर। थोड़ी और पिच वाली गेंद थी तो इसी बीच स्कोर 17 के घर में 74 रन चाहिए 24 गेंदों में। अंतिम गेंद शेष, सागर पहुंचे व्यक्तिगत 5 रन पे, 12 रन बना के आमिर मैदान से बाहर। पहला झटका श्रीराम बलोली टीम को लगा। और द विकेट मिडान, मिडान के हाथ में फेविकॉल जबरदस्त है, 2 कैचेस शानदार लपक दिया, सलामी बल्लेबाज को ड्रेसिंग रूम के अंदर भेज दिया है, लेकिन गेंदबाजी में वापसी क्या मार पड़ा, लेकिन दोनों सलामी बल्लेबाज को अनिकेत ने ड्रेसिंग रूम में चलता कर दिया। पहला ओवर खत्म हो चुका है। पहले ओवर के समाप्ति के बाद श्रीराम बलोली टीम का स्कोर पहुंचा है 17, 2 विकेट के नुकसान पे। देखिए आंकड़ा क्रिकेट में अशुभ माना जाता है, 13 के ऊपर आंकड़ा आया, पहला झटका आमिर का लगा, 17 आंकड़ा आया, उसके बाद सागर मैदान से बाहर गया। अब नए बल्लेबाज जा रहे राहुल, प्रदीप गरात और राहुल पाटिल, 4 नंबर के ऊपर राहुल पाटिल गए हैं। 17 रन बन चुके हैं। अठारह गेंदों में 57 रन की जरूरत है, लेकिन वो उम्दा पारी 69 रनों की, वो तूफान ही आया था मैदान के अंदर श्रीराम बलोली के खिलाफ। और जैसे बल्लेबाजी जब बल्लेबाज कह रहा था तो पूर्व विभाग की कॉलर बहुत ताड़ थी, क्यों न ताड़ हो जाएगी, क्योंकि बल्लेबाज पूरी तरह से शॉर्ट पिच गेंदें डाल रहे थे बलोली के गेंदबाज, और उसी तरह से वो मार रहा था। आपने देखे होंगे लंबे लंबे बिग बिग छक्के, और पूरी तरह लस्त पस्त कर दिया है। यही मौका है, लेकिन इस बीच स्ट्राइक के ऊपर है राहुल पाटिल, सागर जगताप लेफ्ट आर्म राउंड विकेट, ये उड़ाया लेकिन वो है रास्ते में। और ये कहते हैं ना कि शायद देखिए तीसरा कैच लपक लिया। तारीफ करना पड़ेगी या प्रति राहुल पाटिल बिना खाता खोले ड्रेसिंग रूम में। अब तो बलोली टीम की नैया मेरे हिसाब से मझधार में फंस गई है। इसे किनारे पे लाना है तो कौन सा ऐसा नाविक और कौन सा ऐसा हीरो है जो ये काम कर सकता है, क्योंकि 3 तो खिलाड़ी
मैदान से बाहर गए ड्रेसिंग रूम में, लेकिन बल्लेबाज पहुंचे यहां प्रकाश, जिनकी दूसरे ओवर में 34 रन आए थे। वहां उनके ओवर में 5 छक्के 1 बाउंड्री आई, बच गए 5वीं गेंद के ऊपर, नहीं तो 6 गेंदों के ऊपर 6 छक्के होते। चौवा गया। प्रकाश क्या बदला लेंगे? जैसे उनकी पिटाई हो गई वैसे गेंदबाजों के करेंगे, लेकिन लेफ्ट आर्म राउंड विकेट से गेंदबाजी चल रही है। थोड़ी शॉर्ट गेंद है इस बार, ऑन साइड के ऊपर, डीप स्क्वायर लेग के ऊपर सिंगल ही मिलेगा। एक सिंगल के साथ यह स्कोर पहुंचा है श्रीराम बलोल टीम का 18। 2 विकेट के नुकसान पे 3 विकेट के नुकसान पे जय भवानी अंबेगढ़ टीम ने 73 रन इकट्ठा किया। 74 का टारगेट है। सागर जगताप लंबा रन पे, ये देखिए थोड़ी इस बार देखा जाए शॉट रखी थी लेकिन दिशा से भटक गई। अंपायर पावर साहब जी ने से वाइड घोषित किया। एक सिंगल मिलेगा, एक सिंगल के साथ स्कोर पहुंचाए 19 के घर में। प्रदीप गरत स्ट्राइक के ऊपर है। इन्होंने भी पेन के मैदान के ऊपर, नगरपालिका के मैदान के ऊपर शानदार बल्लेबाजी की थी। इतिहास के पन्नों में इसका नाम लिखा गया है, लेकिन आज टीम को जरूरत है। क्या हीरो बनेंगे? ये देखिए, ये थोड़ी गुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद थी। टप्पा पड़ने के बाद बल्लेबाज पूरी तरह चकमा खा रहे, और अभी टीम को जरूरत है लंबे लंबे छक्के चौकों की जरूरत है। फास्ट बुलेट ट्रेन की तरह अगर मालगाड़ी के साथ खेल सकते हैं तो कुछ दम नहीं है। पटाखा ऐसा बजना चाहिए। और एवढा बेहतरीन इस बार देखा जाए, गेंद चली गई सामने, तीर के जैसे थप्पड़ मारी, सीधी गेंद 6 रन के लिए। कृपया ब्लॅक स्क्रीनच्या समोर आमचे ते प्रेक्षक बसले आहेत, त्यांना विनंती असेल की आपण थोडं साईडला बसा। 6 रनों के साथ तो स्कोर पहुंचाए 25 के घर में। प्रदीप जिन्होंने यहां मेरे हिसाब से 3 गेंदों का सामना किया है, इस गेंद के ऊपर उन्होंने छक्का लगा दिया, आसमान दिखाया सागर जगताप को। 25 रन 3 विकेट के नुकसान पे श्रीराम बलोली टीम का स्कोर। जगताप जगताप शॉर्ट गेंद फेंकी, जगताप ने डीप स्कोर लेग पॉइंट लाइन के बाहर, गेंद सीधी चली गई हवाई यात्रा पे, बिना टिकट निकल के, बिना पासपोर्ट निकल के टड़ा। बाय बाय। 6 रन 31। मैंने शुरू में कह दिया था कि इस दायत के बल्लेबाज ने जो पेन नगरपालिका के मैदान के ऊपर कारनामा किया था, आज भी हमें याद है। लेकिन संकट मोचन बनना है, हीरो बनना है, क्योंकि श्रीराम बलोली टीम की नैया मझधार में फंस गई है। 31 स्कोर। अंतिम गेंद शेष, और आगे गेंद फेंकी सागर जगताप ने। अब अपनी बुद्धि को इस बार देखा जाए, एक ऐसी चालना दी और इस गेंद को उन्होंने आगे फेंका, गेंद बल्ले का संपर्क हुआ नहीं है। प्रदीप भरत को इस गेंद ने चकमा दिया, सीधी गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई है। अब 12 गेंदें शेष है। इस ओवर में 14 है, पहले ओवर में 17 है। कुल मिला के देखा जाए श्रीराम बलोली टीम का स्कोर है 31, 3 विकेट के नुकसान पे। विजयासाठी 12 चेंडू मध्ये 43 धावांची गरज आहे। 43। 22.50 का रिक्वायर्ड रन रेट हर ओवर में है, यानी कि रनों की गति जो है वो ज्यादा है, गेंदें कम है, और इस लक्ष्य के नजदीक आपको पहुंचना है। इस जीत
श्री राम बलौली टीम को अर्जित करना है तो इस बार बेहतर और बल्लेबाजी करना पड़ेगा। लेकिन ये जीत जय भवानी अंबेगढ़ टीम को अर्जित करना है तो आने वाले 2 ओवर ऐसे फेंकने पड़ेंगे जैसे गेंदबाज को बांध के रखना पड़ेगा। 43 रन चाहिए, रन बहुत है लेकिन गेंदें कम है, लेकिन बल्लेबाज मैदान के अंदर सेट हो चुके प्रदीप घरत, जिन्होंने 2 छक्के लगाकर अपनी टीम के लिए शानदार योगदान दिया। लेकिन 2 छक्कों से कुछ होने वाला नहीं है, छक्कों की बौछार होना चाहिए, दिवाली आना चाहिए, ईंट का जवाब पत्थर से देना चाहिए। बिल्कुल, यहां शुरू में कह दिया था कि सवाल का जवाब देना क्रिकेट में कठिन बात है और सवाल का जवाब देने में जो टीम सक्षम है वो टीम हीरो बन जाती है। बोल रहा है मंथन नाड़कर, छोटे कद के यंगस्टर ये खिलाड़ी है और प्रकाश स्ट्राइक के ऊपर है। 43 रन चाहिए। मंथन की ये गेंद हवा में जरूर, लेकिन क्या कैच को पकड़ लेंगे? मंथन आते ही इस छोटे कद के यंगस्टर खिलाड़ी ने प्रकाश को चलता कर दिया और यहां जय भवानी अंबेगढ़ टीम का झंडा और थोड़ा ऊंचा होता हुआ कप्तान ने इसके कंधों के ऊपर जिम्मेदारी दी है। नया खून, युवा जोश है अंबेगढ़ टीम के अंदर। जय भवानी टीम के नाम से खेल रही अंबेगढ़ टीम, लेकिन यहां विकेट चौथा ड्रेसिंग रूम में लड़खड़ाती हुई पारी। नहीं, बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे हैं मितेश मात्रे। आप प्रदीप के ऊपर पूरा दारोमदार है क्योंकि हिमालय पर्वत आपके सामने खड़ा कर दिया। शुरुआत तो आमिर ने और सागर ने बहुत अच्छी की थी, लेकिन ये दोनों बल्लेबाज वापस जाने के बाद अब प्रदीप घरत जो बल्लेबाज है वो पूरी तरह से जिम्मा संभाल रहे। मंथन, शॉर्ट गेंद मंथन की इस बार देखा जाए हवा में, लेकिन कैच की संभावना। बढ़िया, वेल ट्राई, अच्छी ट्राई की थी मगर यह दूसरा रन पूरा कर दिया। 2 रनों के साथ श्री राम बलौली टीम का स्कोर आगे बढ़ता, स्कोर पहुंचा है 33 के घर में। 41 रनों की जरूरत है। जब तक प्रदीप घरत है तब तक श्री राम बलौली टीम को आशा है। और देखिए जो थोड़े से इस बार शॉट फाइनल के ऊपर खिलाड़ी तैनात है उन्होंने कैच ड्रॉप किए। बहुत अच्छी बॉल, गुड लेंस पॉइंट के ऊपर ये गेंद, अच्छी गेंद, नया खून, युवा जोश है, जवानी का बच्चा। देखिए किस बार शॉट के ऊपर कैसी गेंदबाजी कर रहा है। अभी तो इस ओवर की बची हुई यहां 3 गेंदें शेष है। रनों की गति बढ़ाना पड़ेगी और हवा में, लेकिन क्या असंभव लग रहा है। वो ट्राई अच्छा कर रहा है लेकिन बॉल ने कह दिया मैं तुझे हरा देता हूं। गेंद चली गई सीमा रेखा का दर्शन लेने के लिए, डिफाइन लेग के ऊपर चौवा आया। 4 रनों के साथ श्री राम बलौली टीम का स्कोर पहुंचा है 37 के घर में। रिकॉर्ड भी उतना ही है, रिकॉर्ड 37 पाहिजे, 37 झाले, 37 पाहिजे। बिल्कुल, अभी तक जीतने के लिए 74 है ना, 37 रन, अभी तक 37 रन चाहिए जीतने के लिए। दोनों 2 गेंदे शेष। मंथन, रो कौन, अरे वाह, ये चौथा कैच पकड़ लिया है। और ये देखिए पीछे से जो शोरगुल हो रहा है ना हमारे यहाँ दर्शकों का, कान का पर्दा मेरा फाटने वाला है। चौथा कैच पकड़ा इसने और उन्होंने 4 शानदार कैचेस लपक दिया है। जॉन टिरो साहब जी की वीडियो उन्होंने ज्यादा देखी है, कॉलिंग बहुत अच्छा है। मुझे इन्होंने कह दिया था मैं लेता हूं, लेकिन उन्होंने कैच लिया। करण है ये, करण, उन्होंने शायद शानदार बल्लेबाजी की थी। खालापुर और परली दोनों टीम टॉस करने के लिए आई है। अब तो रात की सांस ली होंगी यहां अंबेगढ़ टीम ने।
कालची मॅच आहे ना कालची मॅच आहे नाही कालची मॅच एक राहिली बाकी आहे ना आता यांची पहिले जिंकले नाही लावायची त्यांनी लावली पाहिजे आपण काय बोलणार बॉल किती का एकच बॉल असेल बॉल एक 1 to go 7 गेंदे 37 रन चाहिए नए बल्लेबाज आए हैं ये बॉलर बैट्समैन कौन मयूरेश खाली है ना इस बार ड्राइव किया ऑफ ड्राइव लॉन्ग ऑफ के ऊपर बढ़िया से तक्षण एक सिंगल मिलेगा बेहतरीन बॉलिंग की यहाँ यंगस्टर मंथन मंथन नाडकर मंथन नाडकर अब 6 गेंदे शेष जीतने के लिए 36 रन चाहिए 36 चाहिए मुश्किल तो कोई नहीं है ऐसा हम कह रहे हैं लेकिन क्या कहते हैं ना क्रिकेट के इतिहास के पन्नों में एक ही बार चमत्कार होता है युवराज सिंह ने 6 छक्के मारने के बाद दोबारा 6 छक्के नहीं मारे हर्षल गिफ्ट ने 6 छक्के मारे दोबारा नहीं मारे कैरन पोलार्ड ने 6 छक्के मारे दोबारा नहीं मारे रवि शास्त्री ने 6 छक्के मारे दोबारा नहीं मारे गैरी सोबर्स ने 6 छक्के मारे दोबारा नहीं मारे लेकिन आप मार सकते तो उनकी यादी में जाकर आप बैठ सकते हमारे ग्रामीण टेनिस क्रिकेट के अंदर भी 6 गेंदों में 6 छक्के आए लेकिन अब टीम को चाहिए 36 यानी कि 6 गेंदों के ऊपर 6 छक्के कौन हीरो युवराज सिंह है हर्षल गिफ्ट बन गएंगे या कैरन पोलार्ड बनेंगे रवि शास्त्री साहब बनेंगे लेकिन बॉलिंग मार पर आए हैं अनिल टेम्बे क्योंकि अब मारने वाले तो इस बार ड्रेसिंग रूम में गए हैं लेकिन ये क्या हिम्मत दिखाएंगे अगर दिखाएंगे तो हीरो बनने का यही मौका है नायक बनने के लिए 6 गेंदों में 6 छक्के चाहिए लेफ्ट आर्म और विकेट ये देखिए चाल ये बाहर गई क्रॉस बैट से डीप स्क्वायर लेग के ऊपर नंबर आया 6 हाँ धाव बोला इतिहास क्या मुझे लग रहा है इसकी आरती ही करेंगे लेकिन हिम्मत चाहिए वो काबिल अगर हो सकता है ना हम किसी को कमजोर नहीं लेते हैं हमारा काम है बखान देना जो हो रहा है वो महत्वपूर्ण है 5 गेंदे 30 रन और 44 स्कोर हो चुका है 5 में 30 मितेश मात्रे दूसरी गेंद टेम्बे जी की ये देखिए ये पकड़ने की संभावना है डीप स्कोर लेके पर शानदार कैच लिया विकेट नंबर यहां 5वां ड्रेसिंग रूम में 6वां पे विकेट मैदान से बाहर जाता हुआ अब 4 गेंदे शेष 30 रन बड़ी अच्छी ट्राई की थी लेकिन थोड़ा एलिवेशन नहीं मिला ताकत कम पड़ चुकी है अब 4 गेंदे जीतने के लिए 30 रन चाहिए कैच कोणी पकडले रे कैच कोणी पकडले करण नाडकर जिन्होंने शानदार बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया बैट्समैन कोण रे गेला का तो बैट्समैन कोण आहे बैट्समैन गेला तो हां कुशल नाडकरच खेळला ना कोण गेलास रे टांगे आयो कोण गेला ये तुम्ही बाजूला बसून ना हे पजल करू नका रे 30 पाहिजे ना 4 बोल 30 4 30 पाहिजे 4 गेंदों में 30 रन चाहिए कोई हम टिप्पणी नहीं कहेंगे लेकिन क्रिकेट में कुछ भी हो सकता है क्रिकेट की अंतिम बॉल फेंकी नहीं जाती और की तब तक कोई बोल नहीं सकता कि मैच क्या का लेकिन आप लोगों में चर्चा जारी होगी कि 4 गेंदों में 30 रन कहां से आएंगे लेकिन आ भी सकते हैं और इस बार हवा में लेकिन कैच की संभावना दे फिर से इस बार करण नाडकर ने कैच को पकड़ लिया करण नाडकर का ये टाइम है और बेहतरीन बल्लेबाजी की है शानदार 2 कैचेस लपक दिए हैं तर याच मैदानावर पेन पूर्व विभागाचा स्टार खेळाडू प्रवीण नलावडे याने 7 चेंडूमध्ये 32 धावा केल्या होत्या तो हिस्ट्री बन चुकी थी हमारे यहाँ लगभग देखा जाए एनकर साहब जी ने बताया है लेकिन हिस्ट्री क्रिकेट के पन्नों में मैंने शुरू में कह दिया एक ही बार चमत्कार होता है जब शुरुआत तो दमदार की थी तो ऐसा लग रहा था लेकिन वो कैच ड्रॉप होने के बाद मैच में औपचारिकता बाकी है देखिए दिवाली खत्म होने के बाद पटाखे फोड़ने से कुछ फायदा नहीं है दिवाली है तब तक पटाखे फोड़ो आलम चाचा क्या आलम चाचा का बाप भी उठ जाएगा
इसका मतलब क्या, जब तक अपने पास समय है तब तक काम करो। अरे सांप जाने के बाद लाठी लाने से कुछ फायदा नहीं। दोनों कप्तान टॉस करने के लिए आई है। 50 हो गए, 50-50 तो हो चुकी है पूरी। 24। 2 गेंदों में 24। दिलीप और देव दोनों के चेहरे उतर गए थोड़े से, क्योंकि उतर नहीं जाएंगे तो क्या करेंगे। जो शॉर्ट पिच गेंदे तो डाली ना, उसे इतना मार उन्होंने खाया गेंदबाजों ने, इसका परिणाम ही आज ये बलौली टीम को भुगत रहा है। अच्छी गेंद, बहुत अच्छी तेज रफ्तार से फेंकी हुई गेंद, शानदार गेंद, थोड़ी सी आउटसाइड ऑफ स्टंप से बल्लेबाज को मजबूर किया इस गेंद ने खेलने के लिए। एक गेंद शेष है, मैच में औपचारिकता बाकी है। मैच तो वैसे यहां हम डिक्लेयर भी कह सकते हैं कि जय भवानी अंबेडकर टीम के जेब के अंदर जीत जा चुकी है। ये जीत अब छीनना श्री राम बलौली टीम के लिए बहुत कठिन हो चुका है। टाइम निकल चुका है, एक ही गेंद शेष है। टेम्बे जी, यस टेम्बे जी ने अपील की थी और इसी के साथ यहां मेरे हिसाब से इस मैच को 29 रनों से इस मैच को जीता, बड़ी जीत अर्जित की है जय भवानी अंबेडकर टीम ने। वेलपेड अंबेडकर टीम और हार्ड लग गया श्री राम बलौली टीम। ऐसा क्रिकेट में हो ही जाता है, उसमें कोई टेंशन नहीं है। लेकिन मैच में रंगत आई थी, लेकिन अंत में बल्लेबाजी बलौली की खास नहीं चली। तो मैन ऑफ द मैच का अवार्ड जाता है नो डाउट सभी को मालूम है, जिन्होंने शानदार बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया। 69 रनों की तूफानी पारी के लिए, करण नारकर नॉट आउट पारी के लिए उन्हें मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाता है। तो उन्हें हम विनती करते हैं हमारे मंच के ऊपर आइए ये मैन ऑफ द मैच का अवार्ड लेने के लिए।